आज स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट इतर असे गरजू जे रोजचे सर्व नागरिकांना सुविधा देतात त्यांना आपण मोफत पेट्रोल आपण आज इथून देतोय। सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक आज इथे उपस्थित आहोत आणि भरपूर जे बाईक स्वार इथे उपस्थित आहेत त्यांना आम्ही मोफत पेट्रोल देतोय। भरपूर आभार। याच्यापर्यंत अजूनपर्यंत कोणी असा उपक्रम केला नाही। यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा होती तर त्यांनीच करून दाखवलं, बाकी काय बोलू शकत नाही। आणि मनसेबद्दल काही बोलण्यासारखं नाही, त्यांच्यासारखं कोण करू पण शकत नाही। दिवसाला तुम्हाला किती पेट्रोल लागतं तसं? 350-400 तर लागतं। म्हणजे जास्त ओव्हरटाईम केला तर मग 400च्या वर जातं। आता पेट्रोलचे भाव वाढले आहेत, ते कसं मॅनेज करता तुम्ही या सगळं? ते काय काटकसर करावी लागते, सगळीकडे मॅनेज करावं लागतं। खरं तर आता तुम्ही बघाल की वाढती महागाई आणि बऱ्याच प्रकारे बऱ्याच दिवसापासून इंधनाचे सातत्याने वाढत असलेले दर हे बघता संपूर्ण भारतभरचे जे सामान्य नागरिक आहेत ते भरडले गेलेले आहेत। या अनुषंगाने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा नुकताच झालेला वाढदिवस आणि हे अविरत सेवा पुरवणारे स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट या क्षेत्रात काम करणारे जे रायडर्स आहेत, या रायडर्सला एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। परंतु हा उपक्रम एक शासनाला डोळे उघडण्यासाठी पण एक म्हणजे काय बोलतात त्याला संदेश आहे की जेणेकरून की तुम्ही जे वाढवलेले दर आहेत हे सर्वसामान्य लोकांना नाही परवडत आहेत आणि हे परवडत नाहीत। आपण पूर्ण वेळ यांना पुरू शकत नाहीये, परंतु जे आपण जो मदतीचा हात दिलेला आहे तो हा शासनाला एक संदेश देण्याचा हेतू होता की तुम्ही आता जे वाढवलेले दर आहेत आता ते कमी करावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना यातून दिलासा द्यावा। आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांनी 3 लिटर पेट्रोल फ्री दिले। काय भावना म्हणजे गरीबाच्या एकदम ज्यांनी म्हणजे आज रस्त्यावर आम्ही दिवसभर उन्हातानात फिरून 2 पैसे आम्हाला हे झालं तर आम्हाला म्हणजे मनाला समाधान वाटतं जरा।